अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आता आपल्या गुरुचरित्राची पारायणची सांगता कशी करावी, गुरुचरित्र ग्रंथ हलवावा कसा, जे काही पूजेसाठी सामान आपण ठेवलं आहे ते त्याच्यानंतरचं काय करावं, ग्रंथ उचलून नंतर कुठे ठेवावा आणि गुरुचरित्र पारायणची विधिवत सांगता कशी करावी. जर तुम्ही केंद्रात बसले असाल तरीसुद्धा त्या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सगळ्यात आधी 3 दिवस गुरुचरित्र पारायण ताई आम्हाला करायचं आहे. आम्ही करू शकतो का? तर बघा, तर तुम्ही करू शकता. तर मंगळवार, बुधवार, गुरुवार या पद्धतीने पठण करू शकता की जेणेकरून त्याची सांगता 5व्या दिवशी होईल. 3 दिवसीय पारायण जर तुम्हाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरुचरित्र पारायण तुम्ही संक्षिप्त करताय किंवा सप्तशती करताय, तर तुम्ही पठण करत आहात, ही सगळी दत्त महाराजांची कृपा आहे. आपण कोणी नाही, करता करविता सगळे दत्त महाराज, स्वामी महाराज आहेत. तुमच्याकडनं किती सेवा करून घ्यायची, काय करायचं, हे सगळं त्यांनी लिहून ठेवलं आहे. 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं म्हटल्यावर तुम्हाला बसणं होतं का? बघा, आता 7 दिवसांचं करतो तरी 1.5-2 तास आरामशीर लागतात. जर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करणार असेल तर ते अवघड आहे तुमच्यासाठी ते पठण करणं. कारण बघा, पहिल्या दिवशी 1 ते 21 अध्याय असतात, दुसऱ्या दिवशी 22 ते 34 असतात आणि त्याच्यानंतर 35 ते 53 करायचे असतात. तर एवढा स्टॅमिना आहे का? बसणं होतं का लगेच? तर 3 दिवसाचं पारायण करा, नाहीतर करू नका. कारण वाचायचं म्हणून वाचणं नाही आहे. कारण गुरुचरित्रातला प्रत्येक अध्याय आपल्याला खूप काही शिकवून जातो आणि गुरुचरित्र वाचण्यासाठी नाही, ते आत्मसात करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. त्याच्यात काय आहे? कारण आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्या अध्यायाचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. म्हणून आपल्याला दत्त महाराजांची खरं तर भेट व्हावी म्हणून गुरुचरित्राचं पारायण करायचं, म्हणून वाचायचं नाही. खूप स्पीड आहे, पण कुठल्या पण अध्यायात काय आहे काय कळत नाही. म्हणून सांगते की दत्त महाराजांच्या दत्त भेटीसाठी गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं की जेणेकरून खरंच या 7 दिवसात दत्त भेट होते आणि कितीतरी महिलांना यांचे अनुभव येतात, किंबहुना या दत्त जयंतीपर्यंत येणार आहे. आता बघा, जर आपण 28 तारखेला पारायणला बसलो तर 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे, दत्त जन्म होणार आहे. त्याच्यानंतर 5 तारखेला सांगता करायची असते. 7 दिवसांच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता ही 8व्या दिवशी करायची असते. आता जे लोक 27ला बसले होते तर त्यांची सांगता कधी येते? तर 3 तारखेला आपलं पारायण संपतं. मग 4 तारखेला करायचं का? नाही. कारण जो पारायणला बसला आहे, कुठलं पण पारायण नसेल, मग संक्षिप्त गुरुचरित्र असेल, मूळ गुरुचरित्र असेल, तर त्यांना 4 तारखेला उपवास धरायचा असतो. हा उपवास आपण एकादशीप्रमाणे करत असतो. तुम्ही फराळ करू शकता, खिचडी खाऊ शकता, भगर खाऊ शकता. तुम्ही जे काही आपण चकल्या पापड तळतो ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता उपवासाचं. तर हा उपवास तुम्हाला दिवसभर धरायचा असतो आणि दिवसभर धरून तो उपवास तुम्हाला 5 तारखेला दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करून आपल्याला तो उपवास सोडायचा असतो. बघा, आता सगळ्यात आधी तर आपण केंद्रात पारायण करणार आहोत. तर केंद्रात अर्थात 5 तारखेलाच आपल्याला जे काही ग्रंथ आहे तो देतात. मग तो ग्रंथ घरी घेऊन यायचा, केंद्रात प्रसाद दिला जातो जर तुमची इच्छा असेल तर. आता बऱ्याच लोकांची अशी भावना आहे की ताई, आम्ही केंद्रात आता तो प्रसाद आहे, खरं तर तो प्रसाद आम्ही घरी घेऊन येतो, आम्ही खाऊ का? तो प्रसाद घरी घेऊन येऊ का? घरी आल्यावर तो प्रसादाबरोबर आपलं काही जेवण आहे ते आम्ही करू का? बघा, प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. असंख्य महिला आहेत ज्या केंद्रातच उपवास सोडतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही केंद्रातच उपवास सोडावा. नाहीतर आपल्याला वाटतं की नाही, की मी माझं पारायण केलं आहे तर माझ्या ग्रंथाची सांगता मी माझ्या घरातच करू शकते. तर तुमची इच्छा. घरात नैवेद्य काय दाखवायचं? तर बघा, नैवेद्य आपल्याला वरण भात, घेवड्याच्या शेंगा. आता घेवड्याच्या शेंगा सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण श्रावणी शेंगा पण म्हणतो किंवा घेवड्याच्या शेंगा म्हणतात. बघा, वालपापडी, वालाच्या शेंगा याचा नैवेद्य दत्त महाराजांना प्रिय आहे. खूप काही सागर संगीत करायचं नाही आहे. वरण भात करा, घेवड्याच्या शेंगा करा किंवा एखादी भाजी. तुम्हाला कांदा लसूण विरहित स्वयंपाक करायचा आहे. वरण भात घ्या, शेंगा घ्या, घेवड्याच्या शेंगा, शिरा केला तरी हरकत नाही, किंवा अजून एखादी भाजी तुम्हाला ॲड करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. फक्त कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. तुम्ही बाकी वरण भाताशिवाय तर नैवेद्य पूर्ण होत नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी पूर्णाचा स्वयंपाक केला तरी हरकत नाही. तुमच्या मनावर आहे तुम्हाला काय करायचं आहे. हे झालं. आता दुसरं की ताई, आम्ही घरातच पारायणला बसलो आहोत, तर घरात जरी बसले असाल तरीसुद्धा तुम्हाला 5 तारखेला सांगता करायची आहे. आता ती सांगता ज्या पद्धतीने मी आता सांगितलं, वरण भात भाजी चपाती तुम्ही नैवेद्य दाखवा. पूर्णाच्या आरत्या केल्या जातात की तो आपल्याला, म्हणजे केंद्रात पूर्णाच्या आरत्या सांगितल्या जातात की आपल्याला पूर्णाच्या आरत्या करायच्या, तुम्ही घरून पुरण करून घेऊन या. तुमची इच्छा असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन आरत्या कराव्या, नाहीतर तुमच्या घरात जे लोक घरात बसलेले आहेत पारायणला त्यांनी घरातच सांगता करावी.
ज्यांनी 21 पारायण केलं आहे स्वामीचरित्र सारामृताचे, ज्यांनी 11 पारायण केले त्यांचं सुद्धा उद्यापन दत्त जयंतीला येईल. ते साधं वरण भात भाजी चपाती करायची किंवा दत्त जयंतीच्या दिवशी आपलं शेवटचं पारायण होतं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथाचं सांगता करत असतो, खरं तर स्वामीचरित्र सारामृताचे 21 पारायण 11 पारायण जेव्हा आपण करतो त्यांना सांगता वगैरे काही नाही, फक्त साधा आहे, फक्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो. मग आपण 4 तारखेला सुद्धा पारायण करणार. तर इकडे जेव्हा आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवतो तेव्हा दत्त महाराजांचा एक, कुलदेवीचा एक ग्रंथाचा नैवेद्य आणि स्वामी महाराजांचं नैवेद्य असे 4 नैवेद्याचे ताट आपल्याला करायचे असते. भरपूर व्यवस्थित नैवेद्य करा, एकावर एक ठेवायचं नाही. प्रॉपर भाजी पोळी वरण भात जे काही करणार आहे तसं 4 नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहेत आणि ते आपणच ग्रहण करायचे. म्हणजे समजा मी 4 नैवेद्य केलं तर एक माझ्या पतीसाठी, एक माझ्या सासूबाईंसाठी, एक सासऱ्यांसाठी आणि एक माझ्यासाठी, असं आपण घरातल्यांनीच तो नैवेद्य ग्रहण करायचा असतो. आता बघा, जे घरात करणार आहेत त्यांच्यासाठी सांगते, जे 3 दिवसीय पारायण करणार आहेत त्यांनीसुद्धा सांगता दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी करा. ज्यांचं संक्षिप्त गुरुचरित्र पारायण चालू आहे त्याची सांगतासुद्धा तुम्हाला 5 तारखेला करायची आहे. दत्त जयंती झालं म्हणजे आपण सगळं कांदा लसूण खायला मोकळं नाही होत. जोपर्यंत आपली सांगता होत नाही, म्हणजे 5 तारखेचं नैवेद्य तुम्ही दाखवत नाही, तोपर्यंत आपलं पारायण पूर्ण होत नाही. बघा, आपण सांसारिक जबाबदारी सोडून आपण पारायण करत असतो, ब्रह्मचार्याचं पालन केलं आहे, त्याचबरोबर कांदा लसूण वर्ज्य केलं आहे, आपल्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्याचा त्याग केला आहे. मग आपलं एवढं भाग्य आहे, आपलं भाग्य आहे की हे सगळं आपण 7 दिवस या सगळ्या वाईट गोष्टींचा पण त्याग केला आणि दत्तसेवा केली, महाराजांनी आपल्याकडनं करून घेतलं आहे. पण 5 तारखेला सुद्धा जर शक्य असेल सांगता केल्यावर तर संध्याकाळी सुद्धा कांदा लसूण वर्ज्य करा, जर तुमची इच्छा असेल तर. मी तर सांगते करा आणि ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करा शेवटच्या दिवशी, कारण ती ग्रंथाचं उद्यापन झालेलं असणार आहे. बाकी तुमची इच्छा. आता बघा, हे सगळं तुम्हाला सांगितलं. आता केंद्रातून काय करायचं, केंद्रातला ग्रंथ आपल्या घरी आणायचा, त्याची पूजा करायची आणि मग दत्त महाराजांची आरती घ्या, स्वामी महाराजांची आरती घ्या आणि नैवेद्य अर्पण करा. ज्यांची इच्छा आहे की मी केंद्रात जरी पारायण केलं आहे पण सांगता मला माझ्या घरात करायचं आहे, त्यांनी फक्त ग्रंथ घेऊन यावा, आपल्या घरात तो ठेवायचा. जे काही स्वयंपाक केला आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकता आणि ज्यांनी घरात केलं आहे त्यांनी घरातच करायचं आहे. आता घरात मांडणी केली तर त्याचं काय करायचं बघा. आधी सांगते, जो फोटो आहे महाराजांची मूर्ती आहे तुम्ही ठेवला आहे ते तुम्ही काढून घ्या, मूर्तीवर अभिषेक करा, फोटो स्वच्छ पुसून घ्या. त्याचबरोबर जे काही आपण नारळ ठेवलं होतं, नारळाचा खूप प्रश्न, त्या नारळाचं काय करायचं बघा. तुमची इच्छा असेल, तुम्हाला दत्ततत्व त्या नारळामध्ये इतकं आकृष्ट झालेलं असतं की तुमची इच्छा असेल तर त्या नारळाला गाठ बांधायची. आपल्या घरात एक खुंट असते, खुंटीवर टाकायची. आता खुंटीवर हा थोडासा जुना शब्द आहे, मग तुमच्या घरात जागा असेल तर ते नारळ अगदी तुमच्या घरात प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या बाजूला, म्हणजे आतल्या बाजूवरती तुम्ही ते नारळ लावू शकता की कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या घरात प्रवेश करणारच नाही. किंवा तुमच्या घरात जिथे जागा असेल बेडरूम सोडून तिथे म्हणजे व्यवस्थित थोडंसं पालन होईल त्याचं, किंवा मग तुम्ही देवघरात पण तो टांगू शकता. आता नाही शक्य होत तर तो नारळ तुम्ही फोडून खाऊ पण शकता. खायचं म्हणजे त्याचा एकतर गोड प्रसाद करायचा किंवा तो असाच तुम्ही नारळ खाऊ शकता, कारण एवढ्या सात्विक लहरी, एवढं सामर्थ्य आहे त्या नारळामध्ये, त्यामुळे तो विसर्जन करायचा नाही आहे. ते नारळामध्ये एवढी सेवा केलेली, एवढी पॉझिटिव्हिटी आहे त्या नारळामध्ये, तो विसर्जन करायचा नाही. तुम्ही एकदा घरावर टांगू शकता किंवा फोडून खाऊ शकता, तुमची इच्छा. जे काही तांब्याच्या कळशीतलं जे पाणी आहे त्याचं काय करायचं तर ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्या पण झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर सुपारी आणि 1 रुपया तो तसाच ठेवा. सुपारी थोडीशी वाळवून घ्या, कारण जेव्हा आपण कळसाची स्थापना करतो तेव्हा त्या सुपारी तुम्ही परत वापरू शकता. 1 रुपया तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, जेणेकरून तो नेक्स्ट टाईम पूजेसाठी उपयोगी येईल. म्हणजे 1 रुपया खर्च होणार नाही याची काळजी घ्या. मग तुम्ही तो पूजेसाठी वापरला तरी चालेल किंवा आपल्या घरात जरी ठेवला तरी चालेल. जे काही सुपारीचं सांगितलं आणि जे काही फळं तुम्ही ठेवले होते ते तुम्ही फळं खाऊ शकता. आणि नागवेलीचे पान आहे ते तुम्हाला निर्म्याल्यात टाकायचं आहे. आता घरात पारायणची सांगता तुम्ही करत आहात, अगदी घरात करा किंवा केंद्रात करा, सगळं माहिती असतं, पण तरी पण सांगते. अध्याय 53 वाचून झाला त्याच्यानंतर अध्याय परत पहिला घ्यायचा. पहिल्या अध्यायाच्या 4 ते 5 ओव्या तुम्हाला वाचायच्या आणि नंतर तो अध्याय झाकून ठेवायचा. परत एकदा सांगते, घरात करणार असेल तर 53 अध्याय तुमचं अगदी वाचून झालं. 4 तारखेला आपलं संपूर्ण वाचून होतं. त्याच्यानंतर आपल्याला पहिला अध्याय घ्यायचा आहे, त्याच्या 4-5 ओव्या वाचायचा आणि नंतर तो ग्रंथ झाकून ठेवायचा. 5 तारखेला तो ग्रंथ हलवायचा. तो कसा हलवायचा तर बघा, ग्रंथ आपल्या माथ्याला स्पर्श करायचा. आता जेव्हा सांगता होईल तेव्हा 5 तारखेला, जर 4 तारखेला तुम्हाला ग्रंथ घरी घेऊन
दिला, म्हणजे केंद्रातले बोलले की तुम्ही घरी घेऊन जा हा ग्रंथ, तर तुम्ही 4 तारखेला आणा किंवा तुम्ही 5 तारखेला आणा. आपल्या माथ्याला स्पर्श करा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणजे तो ग्रंथ घ्यायचा, तो आपल्या माथ्याला स्पर्श करायचा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा 3दा जय जयकार करायचा ग्रंथ उचलताना. हे केंद्रात केलं जातं. घरात सांगते तो ग्रंथ उचलायचा, आपल्या मस्तकाला लावायचा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं आपल्याला 3दा जय जयकार करायचा. आता खूप वेळा बघितलं जातं, ऐकलं जातं काय बघा, ग्रंथ लोक काही काही ठिकाणी असं ठेवतात की तो ग्रंथ ठेवला त्याच्यावर कोणीतरी काडीपेटीस ठेवलं आहे, त्या ग्रंथावर कोणीतरी हारच ठेवलं आहे, त्या ग्रंथावर कोणीतरी अजून काहीतरी कुठला तर देवाचा फोटो ठेवला आहे, असं चालत नाही. गुरुचरित्र ग्रंथ आहे तो व्यवस्थित पठण करून झाल्यावर तो व्यवस्थित स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवायचा असतो आणि तो अशा ठिकाणी ठेवायचा असतो की वारंवार तिथे हात लागणार नाही. मासिक धर्म असो, सुतक विटाळ असो, कधी पण असो, एरवी पण आपला त्या ग्रंथाला हात लावला जाणार नाही, अशा ठिकाणी तो ग्रंथ ठेवायचा असतो. गुरुचरित्र ग्रंथावर किंबहुना कुठल्याही ग्रंथावर बाहेर ठेवायचं नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा सेपरेट वरती ठेवायचा असतो. आता स्वामीचरित्र, सारामृत किंवा दुर्गा सप्तशती पारायण हे आपण एकावर एक असं बऱ्याच ठिकाणी ठेवलं जातं, पण गुरुचरित्र ग्रंथ असा ठेवायचा नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा भार ठेवायचा नाही. ते अशा ठिकाणी ठेवायचं जिथे वारंवार हात लागणार नाही. मग आपल्या घरात जो माळा असतो त्याच्यावर बऱ्याच वेळा असं होतं की त्या माळ्यावर पण स्वच्छ म्हणजे एका कापडामध्ये गुंडाळून, एका व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून किंवा अजून काय व्यवस्थित असेल तुमच्या घरात एखादा कपडा किंवा जाड एखादी पिशवी असेल त्याच्यात गुंडाळून ठेवलं तरी ते चालेल. थोडक्यात काय, अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुमचा हात वारंवार लागणार नाही. नैवेद्याचं मी तुम्हाला सांगितलं की नैवेद्य तुम्हाला ग्रहण करायचं आहे. अजून काही अडचण असेल मग ताई 3 दिवसाचं पारायण आहे. आता समजा बरेच लोक आहेत ना, आधी पारायणला बसलेत, म्हणजे कोणी 21ला बसले, कोणी 20ला बसले, कोणी 22ला बसले, जसं असेल तसं तुम्ही करू शकता. आता समजा 21ला कोणी बसलं तर त्याचा अर्थात आधीच आपले सांगता होते. ज्यांची इच्छा आहे की माझं ताई 7 दिवसांचं पारायण आहे, जे 8व्या दिवशी सांगता झालेले आहे किंवा मला करायचे आहे, तर तुम्हाला 8व्या दिवशी सांगता करायचे आहे. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जेव्हा दत्त जयंती असते, दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये 7व्या दिवसाच्या पारायणची सांगता ही 8व्या दिवशी करायची असते. या पद्धतीने काही अडचण असेल तर कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.